जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। पहिल्यांदाच मोठी बातमी आपल्या समोर येते मित्रांनो। या घडीची महाराष्ट्रातील राजकीय सर्वात मोठी घडामोड, शिंदेसोबत आमदारांना प्रताप अखेर पहिल्यांदाच झालाय। या आमदारांना साक्षात्कार। एकनाथ शिंदेची साथ सोडून उद्धव ठाकरेंकडे मित्रांनो अखेर शिंदेची साथ सोडली, केला मोठा भडीमार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो घडलेली महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवची महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणाला अतिशय मोठ्या प्रमाणात हादरवणारी मोठी अपडेट, ज्या बातमीकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलं होतं, ज्या बातमीने सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आनंद झाला होता आणि शिंदेगडात खळबळ झालेली होती। मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेना युबीटी तुमच्या आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती अशी आमदार आहेत ज्यांना आता साक्षात्कार झालाय आणि पश्चाताप झालाय, आपण शिंदेसोबत गेले। मित्रांनो बघूया बातमी महत्त्वाची आपल्या हिताची। राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळे खूप मोठ्या प्रमाणात बदल घडताना आपण पाहत आहोत। त्या बदलांना सामोरे जाताना राज्यात राजकीय मोठी घडामोड घडणार हे जवळजवळ निश्चित होते। भाजपा एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेगडावरती प्रहार करते, त्यांच्या आमदारांवरती, मंत्र्यांवरती एसआयटी चौकशा असतील किंवा ईडीच्या चौकशा असतील, या सगळ्या मोठ्या प्रमाणात लावायला सुरुवात केली असून यामुळेच आता शिंदेगडातील आमदार मंत्री धास्तावले आहेत। दादा भुसे यांच्या जावयावरती ईडीची कारवाई असेल किंवा संजय शिरसाट यांच्यावरती एसआयटी असेल, इतर आमदार आणि इतर मंत्र्यांवरती वेगवेगळ्या चौकशा असतील, या सगळीकडूनच चौकशीच्या फेऱ्यामध्ये सध्या शिंदेगड पुरता अडकल्याचं आपल्याला जाणवतंय। या सगळ्या घडामोडी आता इतर आमदारांना सहन होत नाहीत। भाजपवरती खूप मोठा संताप व्यक्त होतोय, तर एकनाथ शिंदेसोबत आपण आल्यामुळे आपल्यावरती या सगळ्या घडामोडींना सामना होतोय का, हे आता कुठेतरी आमदारांना करण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचे काही नेते म्हणतायत की येणाऱ्या निवडणुका आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, त्यामुळे भाजपला देखील याचं खूप मोठं टेन्शन। तर सत्तेमध्ये असताना आपल्याच विरोधात जर तुम्ही लढत असाल तर तुम्हाला सत्तेत ठेवून फायदा काय, असं भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचं म्हणणं समोरासमोर येऊ लागलंय। मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आमदार देखील धास्तावले आहेत, शिंदेगडातील नेते देखील आता प्रचंड संतापलेले आहेत। नवनवे तर त्यांनी पक्षाची साथ सोडायची अशा प्रकारच्या इथपर्यंत ते पोहोचले आहेत। याच आमदाराने केलेल्या या मोठ्या घोषणेमुळे शिंदेगडात मात्र खूप मोठी दहशत निर्माण झाली आहे। जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जून 2022 साली उद्धव ठाकरेंना सोडून बंड केलं। बंड करून ते मुंबई मार्गे गुजरात, सुरत ते गुवाहाटी त्यांनी गाठली। गुजरात जायपर्यंत त्यांनी मुंबईतील बहुतांश मंत्र्यांना, आमदारांना गळा लावलं होतं। 16च्या आसपास आमदार त्यांच्या सोबत, तर मंत्री देखील त्यांच्या सोबत होते। त्यांच्याबरोबरच काही आमदार असे होते की त्यांना उद्धव ठाकरेंकडे पुन्हा परत यायचं होतं, परंतु भाजपाच्या दबावामुळे त्यांना सोबत राहावं लागलं, त्यांच्यासोबत जावं लागलं। असा गौप्यस्फोट देखील केला गेला या आमदारांनी। मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगवान स्वरूपात घडत आहेत, हे आता कुठेतरी समजायला सुरुवात झाली आहे। त्याचमुळे भाजपचे देखील पाळेमुळे भाजपचे धाबे आता या घोषणेमुळे दणाणल्याचं आपल्याला जाणवतंय। मित्रांनो कोणते आहेत आमदार ज्यांनी थेट गुवाहाटी गाठली, सुरत गाठलं, गोवा गाठला आणि एकनाथ शिंदेसोबत ते स्वतः राहिले, आजपर्यंत राहिले, मात्र आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेसोबत राहणं आता मुश्किल आहे,
त्यांच्यासोबत मी कधी राहू शकत नाही. उद्धव ठाकरे यांना सोडून खूप मोठा पश्चाताप होतोय. ठाकरेंना सोडणं ही माझी खूप मोठी चूक होती. इथपर्यंत म्हणण्यापर्यंत या आमदारांना आता खूप मोठ्या घोषणा कराव्या लागत आहेत. नव्हे तर सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये सरकार विरोधात रान उठवण्यासाठी मंत्री आमदार आता बाहेर पडताना दिसू लागले आहेत. मित्रांनो, आपण बोलतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गटाविरोधात होणारी सर्वात मोठी लढाई त्यांच्याच गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची सुरू झाली आहे. मित्रांनो, आमदार आहेत ते म्हणजे बच्चू कडू. एकनाथ शिंदेसोबत सर्वात पहिले गेलेले आमदार म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडू यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं होतं. एक स्वतः आमदार असताना, दुसरा एक आमदार असताना, दोन मंत्री असताना, उद्धव ठाकरेंसोबत असताना बच्चू कडूंना शेतकऱ्यांचा नेता, दिव्यांगाचा नेता म्हणून त्यांना आमदार केलं, मंत्री केलं. परंतु त्यांनी मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत, शिंदेसोबत जाणं पसंत केलं. आता कुठेतरी त्यांना पश्चाताप होतोय की आपण इकडे जाऊन खूप मोठी चूक केली. आणि आता बच्चू कडूंना उद्धव ठाकरे खूप चांगले मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंचा कार्यकाल खूप चांगला होता. भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने महाराष्ट्राला खूप मोठ्या गरिबीच्या खाईत सोडून दिलंय, अशी खरमरीत टीका बच्चू कडू यांनी केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडूंनी आता महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात तीव्र मोठं आंदोलन उभारलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते आंदोलन उभारत असताना भाजपवरती जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात की भाजप हा विषारी साप आहे. हळूहळू त्याचं पॉइजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ लागलंय. त्यामुळे या विषारी सापाला आता पुढे वाढू द्यायचं नाही, असंही बच्चू कडू यांनी थेट भाजपवरती खूप मोठा हल्लाबोल केलाय. ज्या भाजपसोबत, ज्या एकनाथ शिंदेसोबत बच्चू कडू स्वतः गेले होते, त्यांना आता हा पश्चाताप होणं म्हणजे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बहुतांश आमदार, मंत्री देखील बच्चू कडूंच्या वाटेवरच आता जातील आणि अशा प्रकारचं मोठं वक्तव्य केलं जात आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी दाखवलेला रस्ता इतर आमदार, इतर मंत्री कधी घेणार हा देखील मोठा प्रश्न आहे. याच विधानाला अनुसरून काही आमदार देखील अशा प्रकारचा खूप मोठा रस्ता निवडण्याच्या तयारीमध्ये असल्याची बाब देखील आपल्यापर्यंत पोहोचते. साधारणतः 21 ते 25 आमदार आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आतुर असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही आमदार भाजपमध्ये जातील. 18 ते 23 आमदार भाजपा आपल्या गळाला लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट हा मोठा पूर्णपणे भगदाड पडून संपतो की काय, शिंदे गटाला खूप मोठा भगदाड पडते काय, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये कधीपासूनच सुरू झाली आहे. त्याची पहिली सुरुवात बच्चू कडू यांनी केली होती. त्या दृष्टीनं पावलं टाकण्यास आता सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हेच खरे नेते होते, उद्धव ठाकरे हेच खरे विश्वासू होते. ठाकरेंशिवाय महाराष्ट्र अधुरा आहे असं म्हणण्यास आता सगळ्यांना वाव आहे. मित्रांनो, या घडामोडींसह आपणास काय वाटतंय, आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.